गोष्टी अवलंबून राहायला लागल्यात. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे, पण आहे तशी परिस्थिती. पण मग याला जबाबदार कोण आहे? म्हणजे हा थोडासा राजकारणाच्या पलीकडचा प्रश्न आहे. लोक जबाबदार आहेत, कारण लोक जर शेवटच्या तुम्ही म्हणतात की काय आहेर केलं याच्यावर जर मतदान शेवटच्या वर्षी बदलत असेल, लोकांना दोष मी देणार नाही. मग राज्यकर्त्यांना किंवा खर्च करणाऱ्यांना मी दोष देईन. म्हणजे जनतेच्या कल्पनेच्या पेक्षा बाहेर संपत्ती लोक खर्च करू शकतात आणि इतकी प्रचंड संपत्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या निवडणुकांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणं हेही सोपं नाही, पण ते व्हायला लागले आता. पण मग असंही म्हटलं जाईल की ही प्रक्रिया आज थोडी सुरू झाली आहे. काही वर्षांपूर्वी असेच आरोप कुठल्याही सत्ताधारी पक्षावरती असे आरोप लागणं एवढ्या मोठ्या प्रमाणात नसायचं, पण असायचं. आता तर लोक म्हणतात की पोलिसांच्या गाडीतनं ॲम्ब्युलन्समधून वाहतूक होते. म्हणजे अशा सुरस कथा बाहेर पडायला लागलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरच निवडणुका लढवणं हे म्हणजे शहाण्या माणसाने निवडणूक लढवू नये अशी एक मराठीत म्हण आहे. तशी परिस्थिती आता खरीच झालेली आहे. तुम्ही फार निराशावादी जाणवता या सगळ्या प्रक्रियेवर. निराशा नाही, तुम्ही मला वस्तुस्थिती विचारली, ती वस्तुस्थिती सांगितली, फॅक्ट ही आहे. पण तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही परदेशात वगैरे इंजिनिअरिंगचं शिक्षण तुम्ही केलेलं आहे. तुम्ही जेव्हा राजकारणात आला असाल त्या काळी काहीतरी एक वेगळा थॉट घेऊन आला असाल. तिथून इथपर्यंतचा प्रवास जेव्हा बघतात, आज हताश झाल्यासारखं वाटतं तुम्हाला की वाटतं ठीक आहे करूया? हताश नाही, हे नव्या युगातले बदल आहेत. मी 37-38 वर्षापूर्वी विधानसभेत गेलो तेव्हापासून आत्तापर्यंत फार मला कधी निवडणुकीला पैसे खर्च करावे लागले नाहीत, कधीच नाही. कालच्याही निवडणुकीला नाही खर्च केले. पण आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जो लखलखाट व्हायला लागला आहे तो बघितल्यावर लोकच वाट बघायला लागलेत असं त्याचा बऱ्याच ठिकाणच्या बातम्या येतात. त्यामुळे हे अवघड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा TN शेषन सारखा माणूस जन्माला येणं हे अतिशय गरजेचं आहे. उलट पत्रकारांनी ह्याच्यात खोलात जाऊन हा विषय लावून धरला पाहिजे. पत्रकार जेव्हा जास्त खोलात जातात तेव्हा त्यांना डिफेमेशनच्या नोटिसेस येतात. येऊ दे ना, डिफेमेशनच्या केसेस जर पत्रकारांनी खरी बातमी दिली असेल तर पत्रकारांनी डिफेमेशनच्या केसला घाबरायची गरजच नाही. उलट त्या डिफेमेशनच्या केस आहे ना, 400 कोटीची डिफेमेशन केस तुम्हाला आली तर तुम्ही तेवढे लोकप्रिय झाला असं त्याचा अर्थ होतो. नाही, पण काय होतं, अरुण शौरींचं नाव किती मोठं झालं. पण कसं असतं, आम्ही व्यवस्था म्हणून, आम्ही पत्रकार म्हणून भूमिका उचलतो. पण बघा आता मागे आम्ही पुण्यातल्या भूखंडाचा मुद्दा आम्ही उपस्थित केला, पण सभागृहात तो कोणी उचलताना आम्हाला दिसलं नाही. म्हणजे राजकीय पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तेही बोलताना फार आम्हाला दिसलं नाही त्या काळात. त्यामुळे अशी आळीमिळी गुपचिळी दिसून येते. तसं नाही आहे. त्यांना माहिती जर व्यवस्थित पुरवली, फॅक्ट्स आणि कागदपत्र जर व्यवस्थित हातात आले तर सभागृहातही बोलतील ना लोक. हातात फॅक्ट्स आले नाहीत तर मग बोलणंही मुश्किल होतं. आणि मग समोर 238 लोक आहेत समोर. तुम्ही कुठलीही गोष्ट बोलायला लागायला एखाद्याच्या विरोधात तर तुमच्याकडे हातात फॅक्ट्स असतील तर समोरचे गप्प बसतील. फॅक्ट्स नसतील तर तुमचं भाषणच पूर्ण होणार नाही. समोरचा मनासारखा बोलत नसेल आपल्या तर त्याला थांबवण्याची यंत्रणा, व्यवस्था आणि सिस्टीम आता सध्या आहे. फ्रस्ट्रेशन येतं कधी जयंत पाटलांना हे सगळं बघून? नाही, आता पद्धती बदलल्या आहेत असं सांगून आमच्या मनाची आम्ही समजूत घालतो. जिल्ह्याच्या राजकारणाकडे येतो. तुम्ही जसं आता इथे फार मी बघतोय तुम्ही फार बचावात्मक बोलता, तुम्ही राखून बोलता, बचावात्मक नाही. फार असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की प्लेईंग द कार्ड क्लोज टू द चेस्ट, असं तुम्ही आज फार ओपन अप नाही होत आहेत त्याबाबत. पण जिल्ह्याच्या राजकारणात तुम्ही फार अशीच भूमिका सध्या घेताना दिसतात. त्यामुळे राज्यात तुम्ही थोडे शांत आहात. तुम्ही म्हणतात की मी आता प्रदेशाध्यक्ष नाहीत, पण जिल्ह्याच्या राजकारणात थोडेसे परत बॅकसीट घेताना दिसताय का तुम्ही? आघाडी आमची जिल्हा परिषदेला जवळपास निवडून आली मेजॉरिटीनं. सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी झाला आमचा. त्यानंतर काँग्रेस मोठा पक्ष झाला आहे, भाजप पण आहे, पण काँग्रेस आणि आम्ही मिळून आमची मेजॉरिटी येईल अशी आमची खात्री आहे. पण मग त्याच्यामुळे बऱ्याचदा काय तुमच्या जिल्ह्यामध्ये भाजप अचानक फोफावला वाढला, तर थोड्याशा समन्वयाच्या अभावामुळे सांगलीमध्ये भाजप वाढला आहे किंवा त्यांना संधी मिळाली किंवा आयतं रान मिळालं असं म्हणू शकतो काय? नाही वाढलं, अपक्ष भाजपचा पराभव करून अपक्ष निवडून आला. म्हणजे यू कॅन इमॅजिन की भाजपचा
आम्ही जरी अपक्षाचं काम नाही केलं तरी भाजपचा पराभव करून अपक्ष निवडून आला, ज्याला काँग्रेसचा स्टेट पूर्ण मॅक्सिमम सपोर्ट होता. आमच्यातल्याही बऱ्याचशा लोकांनी त्यांचं काम केलं, पण ते त्यांच्या स्थानिक परिस्थितीशी अनुसरून. जिल्ह्यामध्ये बऱ्याचदा भाजपच्या काही नेत्यांकडून तुमच्यावरती अत्यंत टोकाची टीका केली जाते. विशेषतः मी नाव घेऊन सांगेल, गोपीचंद पडळकर असेल, कधी कधी त्यांच्याशी मित्रपक्षात सदाभाऊ खोत असेल, हे तुमच्यावरती बऱ्याचदा टोकाची टीका करतात, बऱ्याचदा आरोप केले जातात, पण तुम्ही त्याच्यावरती फार बोलताना आम्हाला दिसत नाहीत कधी. काय कशासाठी बोलायचं? प्रत्येक गोष्टीवर बोललंच पाहिजे असं काही बंद नसतं का काय आपल्यावर? आपल्याला जे पाहिजे तेवढंच बोलायचं असतं. पण मग कधी म्हणतात ना की मग सायलेन्स हा वेगळ्या प्रकारे परसिव्ह केला जातो की तुम्ही बोलत नाही ह्याच्यावरती. मधल्या काळात मी बघितलं अत्यंत मी काय तुमच्यावरती कुठल्या प्रकारचे टाइम टू आरोप. टाइम लोकांना वेगळं वाटत असतं. आज जे वाटतंय तेच उद्या लोकांना वाटेल असा गैरसमज आपण करून घ्यायची गरज नाही. त्यामुळे टाइम टू टाइम लोकांची मानसिकता बदलत असते. पण ते आरोप अत्यंत टोकाचे किंवा गंभीर स्वरूपात असतात. म्हणजे आता मी बघतो की सर्वोदय कारखान्याबद्दल एक आरोप करण्यात येतो, कारखाना बळकावलाच असा आरोप करतात गोपीचंद पडळकर, किंवा कोणतरी एक रमेश पोरवाल म्हणून व्यक्ती त्यांची जमीन बळकावल्याचा वगैरे आरोप, असे वेगवेगळे आरोप करतात. तरी त्याला दुसरे काही लोकांनी उत्तर दिली आहेत ना. हां, पण एवढं सुद्धा जयंत पाटलांना बोलावं असं वाटत नाही विषयावरती, किंवा काही गरज नाही ना. काही आपण काही चूक केली असेल तर एक्सप्लेनेशन द्यायचं. वाय टू गो इन टू एक्सप्लेनेशन? भूमिका एक्सप्लेनेशनची कशाला द्यायची? आणि काही असे काही विशेष नाही आहे. पण जिल्ह्याच्या राजकारणात तुम्हाला असं एक मेंटॉरच्या रोलमध्ये जावं असं वाटतं का की बाबा आपण जिल्ह्यातनं तरुण नेतृत्वाच्या मागे उभा राहावा, आपण करावं? तुमच्या जिल्ह्यामध्ये आबांचे चिरंजीव आहेत. आमच्याकडे आता पाटलांचे चिरंजीव तरुण आहेत, आमदार आहेत, असे विश्वजित कदम आहेत, असे नवीन आहेत, विशाल पाटील आहेत. हे नवीन पिढी आता हळूहळू येते राजकारणात, आलेलीच आहे इनफॅक्ट, येते म्हणण्यापेक्षा. आणि त्या सगळ्यांना आम्ही सपोर्ट करत असतो. पण आम्हाला तुम्ही त्यांच्याकडे कशा भूमिकेत आगामी काळामध्ये बघतात? की समजा आता रोहित पाटील आहेत फॉर एक्झाम्पल, त्यांना तुम्ही कशा रोलमध्ये बघतात, की तुम्ही त्यांना कशा प्रकारे तिथे मेंटॉर करू इच्छिता जिल्ह्यामध्ये? नाही, विधानसभेत चांगलं काम चालू आहे त्यांचं, लोकांच्यातही त्यांना पाठबळ चांगलं आहे. आणि तरुण आहेत, अजून लग्नही झालेलं नाही. हो, त्यामुळे आता आम्ही स्थळ बघतोय सध्या त्यांना. पण तरुण आहेत आणि चांगले काम आहेत, आणि पुढं चांगलं भविष्य त्यांना आहे असं मला वाटतं. तुम्ही वेगळ्या प्रकारची मेंटरशिप तुम्ही त्यांना आता बंधनात अडकू इच्छिता तुम्ही रोहित पाटलांना. तुमच्या एक शैली, आज तुम्ही फारच शांत मला दिसतात, पण तुमची एक वेगळी बोलण्याची, भाषणाची एक वेगळी शैली आहे. तुम्ही काय शब्द जे कॉईन केला तुम्ही, तो तुमच्याकडनं आलेला आहे आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणात